Hello students, this is the YouTube channel Easy Science and Mathematics, an easy way to learn science and mathematics. Standard 8 Mathematics Chapter 3 Indices and Cube Root. In this video, we are going to learn about this chapter. Indices म्हणजे घातांक, cube root म्हणजे घनमूळ. Now, this is the number 2 into 2 into 2 into 2 into 2. That means this is the multiplication of 2 for 5 times. म्हणजे 2चा 5 वेळा गुणाकार. This multiplication you can write in the form as 2 raised to 5. 2 raised to 5. 2चा 5वा घात अशा पद्धतीने आपण हा गुणाकार मांडू शकतो. कोणताही गुणाकार आपण या पद्धतीने मांडू शकतो. जसे 3 into 3 into 3. आता इथे 3चा 3 वेळा गुणाकार आहे. हा गुणाकार आपण इंडेक्सच्या रूपात म्हणजे घातांकाच्या रूपात असा मांडू शकतो. 3 raised to 3 म्हणजे 3चा 3 वेळा गुणाकार. Such numbers are called index numbers. अशा ज्या संख्या आहेत त्यांना इंडेक्स नंबर घातांकित संख्या असं म्हटलं जातं. नाव हियर इन दिस नंबर 2 raised to 5 बेस इज 2. पाया, बेस म्हणजे पाया, इथे पाया 2 आहे, बेस इज 2 अँड इंडेक्स, इंडेक्स म्हणजे घातांक, घातांक 5 आहे, इंडेक्स इज 5 अँड दस द नंबर इज 2 raised to 5. 2च्या डोक्यावर 5 लिहायचे. हा घातांक नेहमी त्या संख्येच्या वर लिहायचा उजव्या बाजूला, म्हणजे तो घातांक आहे हे स्पष्टपणे समजतं. सो दिस इज द नंबर 2 raised to 5 वेअर बेस इज 2 अँड द इंडेक्स इज 5. नाउ in this number 3 raised to 3. What is the base? Of course 3 and the index is 3. In the last year you might have learned about square and square root. तुम्ही वर्ग आणि वर्गमूळ हे यापूर्वी शिकला आहात. वर्ग म्हणजे कोणत्याही संख्येचा 2 वेळा गुणाकार. फॉर एक्झाम्पल 5 raised to 2 म्हणजे 5चा दुसरा घात म्हणजे स्क्वेअर ऑफ 2, 5चा वर्ग. ओके, so that means it is the multiplication of 5 for 2 times म्हणजे 5चा 2 वेळा गुणाकार. तर स्क्वेअर म्हणजे घातांक 2. नाव घातांक 3 जेव्हा असेल त्याला क्यूब म्हणतात. क्यूब तिसरा घात. सो इट इज द क्यूब ऑफ 3. इट इज द 5 पॉवर. दॅट मीन्स 2चा 5वा घात. या पद्धतीने आपण घातांकित संख्या लिहितो. आपण कोणत्याही संख्येचा कितीही वेळा गुणाकार या इंडेक्स फॉर्ममध्ये लिहू शकतो. म्हणजे समजा आपल्याला 5चा 10 वेळा गुणाकार लिहायचा आहे तर तो आपण 5 raised to 10 5चा 10वा घात या स्वरूपात थोडक्यात मांडू शकतो. तर अशा घातांकित संख्यांची ओळख तुमची यापूर्वी 7व्या इयत्तेमध्ये झालेली आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण लॉज ऑफ इंडायसेस म्हणजे घातांकाचे नियम आणि त्या संबंधित उदाहरणं बघणार आहोत. सो लेट अस सी लॉज ऑफ इंडायसेस. सी हियर फर्स्ट लॉ, a raised to m into a raised to n. Here m and n are integers. m आणि n या पूर्णांक संख्या आहेत. इथे नियमासाठी प्रत्येक ठिकाणी बेस a घेतलेला आहे, पाया a घेतलेला आहे. नियम लिहिण्यासाठी तुम्ही कोणत्याही अक्षरांचा वापर करू शकतात. सो फर्स्ट लॉ, a raised to m into a raised to n. म्हणजे इथे पाया समान असताना जर गुणाकाराची क्रिया असेल तर घातांकांची बेरीज करतात अँड देअरफॉर इज इक्वल टू a raised to m plus n. So when the bases are same and there is multiplication, then we have to add the indices. जेव्हा पाया समान असेल आणि गुणाकाराची क्रिया असेल तेव्हा घातांकांची बेरीज करतात. हा पहिला नियम आहे. मग त्या नियमाचं उदाहरण आपण लगेच बघूया. 3 raised to 5 into 3 raised to 2. 3चा 5वा घात गुणिले 3चा दुसरा घात. ॲज वी हॅव लर्न वी हॅव टू ॲड द इंडायसेस. आपल्याला घातांकांची बेरीज करायची आहे. सो 3 raised to 5 plus 2 is equal to 3 raised to 7. ओके, सो वी हॅव ॲडेड द इंडायसेस आणि म्हणून इथे 3चा 5वा घात गुणिले 3चा दुसरा घात बरोबर 3चा 7वा घात. 3 raised to 5 into 3 raised to 2 is equal to 3 raised to
7. ही मधली स्टेप आहे, ती तुम्ही केली तर जास्त बरं होईल. नाउ नेक्स्ट रूल or the next law, a raised to m divided by a raised to n. इथे घातांकाचा दुसरा नियम आहे आणि कोणती क्रिया आहे? भागाकाराची, डिव्हिजन. So in this case, when the bases are same and there is division, we have to subtract the indices. आपल्याला घातांकांची वजाबाकी करावी लागते. And that's why a raised to m minus n. Okay, so let us see the example. 3 raised to 9 divided by 3 raised to 7 is equal to 3 raised to 9 minus 7. We have to subtract the indices as there is division, and the answer is 3 raised to 9 minus 7, 2. So 3 raised to 2. That means 3 raised to 9 divided by 3 raised to 7 is equal to 3 raised to 2. This is the second law of indices. Now third law, see here, a into b raised to m. म्हणजे इथे गुणाकाराची क्रिया आहे. a आणि b चा गुणाकार आहे आणि त्या गुणाकाराचा घातांक m आहे. and is equal to a raised to m into b raised to m. That means this is the common index for a and b. गुणाकाराचा घात. इथे a आणि b चा गुणाकार आहे आणि त्याचा घातांक आहे, आणि हा जो घातांक आहे तो a चा पण आहे आणि b चा पण आहे. That means a raised to m into b raised to m. So example, 5 into 7 raised to 2. So what will be the answer? 5 raised to 2 into 7 raised to 2. So this is the third law. त्याला गुणाकाराचा घात, that means index of the product or multiplication, it is there. Now third law, it is the division. A upon b raised to m, or you can say a divided by b raised to m. इथे भागाकाराचा हा घातांक आहे m, and this m is the power म्हणजेच घातांक or index. So m is the power of a as well as b. हा m जो घातांक आहे तो a चा पण आहे आणि b चा पण आहे, and therefore a raised to m divided by b raised to m. So example, 5 upon 7 raised to 3 is equal to 5 raised to 3 upon 7 raised to 3. So this is the fourth law. Now next, fifth law. So this is the fifth law. Now here it is index of index or power of power. घाताचा घात. इथे दोन घातांक आहे, तुम्ही बघू शकता. So what is the law? A raised to m raised to n raised to a raised to m raised to n is equal to a raised to m into n. इथे घातांकांचा आपल्याला गुणाकार करायचा आहे. मग आता m गुणिले m. So a raised to m into n. m आणि n चा गुणाकार काय येईल? mn. So a raised to mn. So let us see the example. 3 raised to 4 raised to 5. आपण काय शिकलो इथे? We have to multiply these indices. या घातांकाचा आपल्याला गुणाकार करायचा आहे. So 4 into 5. 4 5s are 20. So it will be 3 raised to 20. 4 पंचे 20 म्हणजे 3चा 20वा घात. तर अशा रीतीने आपण पाचवा नियम शिकलो. नाउ सिक्स्थ लॉ. आता इथे हा जो नियम आहे तो ऋणचा घातांक धन किंवा धनचा घातांक ऋण करण्यासाठी हा नियम आहे. सी हियर, a raised to minus m. a चा वजा m घात आहे. मग हा घातांक जर आपल्याला धन करायचा असेल तर त्याचा इन्व्हर्स म्हणजे व्यस्त घ्यावा लागतो. व्यस्त घ्यायचं म्हणजे काय करायचं? ही जी संख्या आहे ती एक अंश घ्यायचा, एक न्यूमरेटर घ्यायचा आणि डिनॉमिनेटरला ती संख्या लिहायची, म्हणजे ऋणाचा घातांक त्या ठिकाणी धन होतो. सो a raised to minus m is equal to 1 upon a raised to m. Now here it is the positive index and this is negative index. Okay,
सो व्हेन वी टेक इनवर्स द निगेटिव्ह इंडेक्स बिकम पॉझिटिव्ह. जेव्हा आपण व्यस्त घेतो तेव्हा ऋण घातांक धन होतो. सो एक्झाम्पल 5 raised to minus 3 is equal to 1 upon 5 raised to 3. So minus 3 index, it will become plus 3. Let us see the next law, that is the 7th law of indices. Now when the index is 0, कोणत्याही संख्येचा घातांक जर 0 असेल तर त्या संख्येची किंमत 1 असते. So a raised to 0 is equal to 1. So 5 raised to 0 is equal to 1. इथे कोणतीही मोठी संख्या असेल आणि तिचा घातांक जर 0 असेल तर त्याची किंमत 1 असते. So this is the 7th law. Now last 8th law. See here, a upon b raised to m minus m हा नियम जो आहे हा 6व्या नियमाप्रमाणेच आहे. इथे ही जी संख्या आहे a upon b त्याचा इन्व्हर्स घेतला b upon a तर जो इंडेक्स मायनस असेल तर तो प्लस होतो. See here, a upon b raised to m is equal to b upon a raised to m. म्हणजे ही जी संख्या आहे इंटिजर a upon b, तर ही जी हा जो रॅशनल नंबर आहे त्याचा इन्व्हर्स घेतला b अपॉन a केला, अशा वेळेला त्याचा घातांक काय होतो, ऋणाचा धन होतो. द मायनस इंडेक्स निगेटिव्ह इंडेक्स इट बिकम पॉझिटिव्ह इंडेक्स. सो 5 अपॉन 7 raised to minus 3 is equal to 7 upon 5 raised to 3. म्हणजे इथे त्या ठिकाणी ऋणाचा घातांक धन झालेला आहे. So in this video we have learned the laws of indices and its example also we have seen. You can practice some examples from your standard 7 book if you have. So if you have understood the video, like the video, share it and subscribe the channel. Thank you.